नमस्कार. हा एकनाथ शिंदे घेणारा नाही तर देणारा आहे असं आपले मुख्यमंत्री आधी स्वतःबद्दल म्हणायचे. आपल्यासोबत सुरत गुवाहाटीला आलेल्या सगळ्या आमदार खासदारांना त्यांनी जे जे काही पुरवल्याचं म्हटलं जातं ते पाहिल्यावर ऐकल्यावर त्यांच्या या वरच्या विधानाशी आपणही सगळे सहमत असायला काहीच हरकत नाही, नाही का? हल्ली अलीकडच्या काळात मात्र मागच्या काही दिवसांपासून ते आता आपला पूर्वीचा डायलॉग बदलून हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे असं अनेक वचनीय वाक्य वापरतात. डायलॉग बदललेला आहे आता. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असं सगळं त्रांगडं आहे ना. काय करणार ते असो, पण खरंच हे सरकार देणारं आहे काय? तर वस्तुस्थिती तशी अजिबातच नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार अक्षरशः शब्दशः काळ ठरलेलं आहे. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचं राज्य ही अतिशय खेदजनक, अतिशय दुःखदायी आणि अतिशय वाईट ओळख आपल्या महाराष्ट्राची साऱ्या देशभरात झालेली आहे. विविध कारणांनी रोज किमान 7 शेतकरी आजही आपल्या या राज्यात आत्महत्या करतायत. म्हणजेच महिन्याला किमान 200 शेतकरी आणि वर्षाला 2500 शेतकरी आपला प्राण स्वतःच्या हाताने आपले प्राण देत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबत नाही आहे आणि सरकार त्यांच्या समस्यांच्या बाबतीत पूर्णपणे बधीर आहे. हतबल शेतकऱ्याला आधी मरू द्यायचं आणि मग त्याच्या विधवा बायकोला वेगवेगळ्या योजनांद्वारे आर्थिक मदतीचा ड्रामा करायचा, असा या सरकारचा सगळा उफराटा कारभार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकरी अजून पूर्णपणे खचलेले नाहीत किंवा शेतीची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आणि आव्हानात्मक असूनसुद्धा अजून तरी तिथले शेतकरी तग धरून आहेत. कारण दुग्ध उत्पादन, दूध विक्रीसारखा जोड व्यवसाय इथे बऱ्याच शेतकऱ्यांनी, बहुसंख्य शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे. मात्र त्या व्यवसायाची सुद्धा या सरकारनं पुरती दुरावस्था करायला घेतलेली आहे. असंख्य अडचणी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर, लहान मोठ्या सगळ्याच शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या आहेत आणि सरकार मात्र निद्रिस्त आहे. विदर्भातील शेतकरीच का अधिक संख्येनं आत्महत्या करतात बरं? उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा तशाच पद्धतीनं आत्महत्या करायला हव्यात असं बहुधा या महाराष्ट्र सरकारला वाटत असावं. शेतकऱ्यांना जगवायचं नाही, त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करायचे नाहीत आणि मग त्यामुळं स्वतःला संपवून घेतल्यावर मात्र त्याच्या परिवाराला मदत करण्याचं नाटक करायचं, ही सरकारची नीती झालेली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी अभ्यासपूर्वक हे सिद्ध केलेलं आहे की सध्या दुधाचा उत्पादन खर्च प्रत्येक लिटर मागे 35 रुपयांच्या घरामध्ये जातो आहे. पशुखाद्य, चारा पाणी, औषधं, जनावरांवरील उपचार, रोगप्रतिबंधक सगळ्या कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, अशा सगळ्यामध्ये हा खर्च विभागला जातो आणि त्यांना दुधाचा दर मात्र मिळतो लिटरला 30 रुपयांच्या आसपास. प्रत्येक लिटर मागे किमान 5 रुपयांचा तोटा सहन करून कसा आणि किती काळ व्यवसाय या लोकांनी करायचा सांगा? आपल्या राज्याचे एक अतिशय महान, म्हणजे तसे सगळेच महान आहेत मंत्री, पण एक अतिशयच महान आणि थोर असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 महिन्यांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे हे सरकार 5 रुपयांचं अनुदान देईल अशी मोठी घोषणा केली राणा भीमदेवी थाटात. पण या सरकारच्या अन्य अनेक घोषणांप्रमाणेच विखे पाटलांची ही घोषणासुद्धा हवेतच विरून गेली. 5 रुपये सोडा, 5 पैसे कुठल्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदानाचे जमा झालेले नाहीत. आज 2 महिने उलटून गेले. सर्वार्थाने अतिशय नालायक ठरलेलं हे सध्याचं सरकार आहे आणि त्यामुळेच प्रचंड अस्वस्थ आणि संतप्त असलेले शेकडो छोटे छोटे दुग्ध व्यावसायिक तरुण शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याजवळच्या कोतुळ या गावी आंदोलन करत आहेत. कधीपासून? लक्षात घ्या, मागच्या 6 जुलैपासून. म्हणजे आता उद्या परवा या आंदोलनाला महिना होत येईल. आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आधी या सगळ्या शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावरती मोठी ट्रॅक्टर रॅली काढली. तरीही सरकार दरबारी काहीच हालचाल होत नाही. हे पाहिल्यावरती मग या शेतकऱ्यांनी चिडून ट्रॉलीभर शेण नेऊन सरकारी कार्यालयामध्ये ओतलं. पण तरीसुद्धा सरकार ढिम्म म्हणजे ढिम्मच. त्यांचं आपलं चाललं आहे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके बाबा वगैरे वगैरे वगैरे. जे घटक, जे शेतकरी आपल्या हक्काचं, मेहनतीचं मागतायत, आपल्या घामाचं आणि कष्टाचं मागतायत, त्यांना एक छदाम द्यायचा नाही, त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आणि जे घटक, जे मुळात काही मागतच नव्हते, त्यांना मात्र सरकारची संपूर्ण तिजोरी रिकामी करून भरून द्यायचं. कारण हे घेणारं नाही, देणारं सरकार आहे. शेकडो तरुण शेतकरी गेले महिनाभर
त्या आळेफाटा अकोला रस्त्यावरती कोतुळमध्ये आंदोलन करतायत लोकशाही मार्गाने, शांततेने, अहिंसक पद्धतीने, परंतु या सरकारला त्याचं काहीही सोयरसूतक नाही. सरकारच्या या अशा असंवेदनशील कारभारामुळे मग हे लोक चिडले, हे दुग्ध व्यावसायिक किंवा शेतकरी चिडले आणि त्यांनी काही आक्रमक पाऊल उचललं की पुन्हा त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवायला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तयार आहेतच. सगळाच नालायकपणा, करंटेपणा या लोकांचा. असो, धर्मांध आणि विकृत झुंडशाहीच्या विरोधामध्ये लढणाऱ्या साताऱ्याच्या प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांची एक मुलाखत घेऊन मी परवाच साताऱ्यावरून ठाण्याला घरी परतलो होतो. तेवढ्यात शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या अतिशय विधायक कार्य करणारे अकोल्यातील आदर्श शिक्षक आणि माझे स्नेही सन्माननीय भाऊसाहेब चासकर यांच्याकडून कोतुळमधील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबतचं सविस्तर वृत्त मला समजलं. आणि मग याच अतिशय कार्यक्षम, जबरदस्त अशा सरकारच्या अतिशय जबरदस्त कार्यक्षमतेमुळे प्रचंड खड्डेग्रस्त झालेल्या कल्याण नगर महामार्गाने त्या खड्ड्यांची मध्ये धडपडत लगेचच कोतुळ गाठलं. शेतकरी एक जुटीचा विजय असो, शेतकरी एक जुटीचा विजय असो. शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याच्या दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पशुखाद्याचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. 40 रुपये हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, 40 रुपये हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. आणि या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. शेतकरी एक जुटीचा विजय असो. हे जे सगळे शेतकरी आणि दुग्ध उत्पादक व्यावसायिक सगळे इथे उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत कोतुळला, त्यांच्यापैकी एक दुग्ध व्यावसायिक गौरव बनवटे आपल्या समवेत आहेत. काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत, या आंदोलनामागची काय तुमची भूमिका आहे, कशासाठी हे सगळं चालू आहे? आमची मुख्य मागणी दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा ही एक मुख्य मागणी. त्याचबरोबर FRP व रिव्हेन्युएशनचं धोरण लागू करावं ही एक त्यामागची मुख्य मागणी आंदोलनकर्त्यांची आमची. आणि खाद्यदराचे, परत खाद्याचे दर, औषधांचे GST, खाद्यावरचा GST हा सरकारने कमी करावा व खाद्याचे दर कमी करावे ही एक त्यामागची प्रमुख मागणी आहे. आम्ही आज 28 दिवस झाले या ठिकाणी आंदोलन करतो, पण कुठल्या प्रकारची दखल सरकार आमचं घेत नाही. सरकारने कृपया याची दखल घ्यावी आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन अजून तीव्र करू आम्ही. जर आमची दखल घेतली नाही तर आंदोलन अजून मोठ्या स्वरूपाचं उभारण्याची आमची तयारी आहेच आहे. दूध उत्पादक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघर्ष समितीच्या मार्फत गेले आम्ही 40 दिवस झाले आंदोलनाला सुरुवात झाली. त्याच्यातले एक 28 दिवस झाले कोतुळमध्ये आंदोलन चालू आहे आमच्यावालं. आणि एक असं आहे का, मी स्वतः शेतकरी आहे आणि मी स्वतः गाया सांभाळतो आहे आणि प्लस दूध काढण्याचं काम आम्ही स्वतः करतो. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं का गायांना घालणारा चारा आणि खाद्य याचे सगळं जर हिसाब जर केला तर एक आम्हाला 32, 34, 35 रुपयाच्या आसपास खर्च येतो आहे. तर आज आम्हाला दुधासाठी 40 रुपये बाजार तर पाहिजेच आहे, पण कमीत कमी 35 रुपये खर्च येत असेल तर 40 रुपये द्यायला काही अडचण नाही. आणि जर आम्हाला 3-5-8-5ला शासन 27 रुपये बाजार देत होतं आणि आज 30 रुपये करते, 3-5-8-5ला 30 केलं आहे, अनुदानाची 5 रुपये, असे 35 रुपये आम्हाला देऊ राहिली. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं का कमीत कमी शासनाने आम्हाला 40 रुपये बाजार द्यायला पाहिजे 1 लिटरला. आज गेल्या 28-30 दिवस झालेले आहे. तर आमचे शेतकरी व सगळे सहकारी बसलेले आहेत. तर आम्हाला असं म्हणावं असं काही प्रोत्साहन दिलेलं नाही सरकारने. आमची बैठक पण झाली होती मुख्यमंत्र्यांसंग, शरद पवारांसंग. त्यांनी भेसळीच्या बाबत बी चर्चा हे करण्याच्या म्हणजे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. ते पण आम्हाला काय असं अजून कुठं काय आढळलेलं नाही. किंवा जे खाजगी दूध संकलन केंद्र आहे त्यांनी जर 30च्या खाली जर बाजार दिले तर त्यांच्यावरती बी कारवाई करू असं त्यांनी सांगितलं होतं, पण असं काय अजून कुठं काही झालेलं नाही. त्यामुळे आम्ही काहीच नाराज आहे. तर आम्हाला एकच सांगायचं आहे का तर आम्हाला म्हणजे 41 रुपये आम्हाला खर्च येतो आहे सगळा म्हणजे दुधासाठी. तर आम्हाला कमीत कमी 40 रुपये बाजार द्या, 1 रुपये आम्ही सोसायला तयार आहे. तर आमची एवढीच मागणी आहे का 3-5-8-5ला 40 रुपये तरी बाजार द्यावा अशी आमची इच्छा आहे. आमची भूमिका म्हणजे मी एक स्वतः शेतकरी आहे. आज आम्ही
जसं व्यवसायामध्ये उतरलो आहे तेव्हापासून आज तरी बाजार वाढतील, उद्या तरी बाजार वाढतील या आशेने आम्ही व्यवसाय करत आजपर्यंत इथपर्यंत आलो. पण आज प्रशासनाकडून आम्हाला शेतकऱ्यांसाठी, उत्पादकांसाठी अशी कुठलीच ठोस भूमिका घेतली जाऊ नाही राहिली. आज उत्पादन खर्च हा आम्हाला किमान 35 ते 40 रुपयापर्यंत येतो आणि त्यासाठी आम्हाला शासन असं कुठलाही आमच्या शेतकऱ्यांचा विचार करू नाही राहिलं. आज ही स्कीम काढ, ती स्कीम काढ, फुकट पैसा वाटण्यासाठी शासनाकडे भरपूर पैसा आहे. पण आज हा शेतकरी एवढा कष्ट करतो आहे त्याच्यासाठी विचार करायला, शेतकऱ्यासाठी विचार करायला सरकारकडे वेळ नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. का शासन हे झोपलेलं आहे का एवढा हा शेतकरी आज तुम्ही प्रशासन, शासन मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी तुम्ही हे पालन करा, ते पालन करा, हे स्कीमा देऊ, त्या स्कीमा देऊ, कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यासाठी एकही स्कीम सकारात्मक अजून मिळालेली नाही आणि शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारे सरकार एक प्रकारे विचारच करू राहिले नाही. तर आज हा शेतकरी अक्षरशः पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे आणि कुठल्याच अँगलने का हा शेतकरी आता म्हणजे टिकाव धरूच शकत नाही या बाजारामध्ये. तर शासनाला आमच्या शेतकऱ्यांतर्फे, आंदोलनातर्फे हीच विनंती राहील का आता तरी शासनाने जागावं आणि ह्या उत्पादकासाठी, शेतकरी राजासाठी एक विचार सकारात्मक करावा आणि शेतकऱ्यांना एक प्रकारचा हमी बाजार देऊन शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करावं. नाही तर येणाऱ्या काही कालखंडात शेतकरी एकत्र जर आला तर त्याचे परिणाम शासनाला ते वेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागेल. असं आमच्या आंदोलकातर्फे आमचं सरकारला हेच म्हणणं आहे का आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत ना झोपी राहता जागृत होऊन आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. खरं तर अकोला तालुक्यामध्ये हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आज आमचे जे सहकारी आहे सदाशिव भाऊ, गेल्या 28 दिवसापासून त्यांनी हा मंडप इथं मांडलेला आहे. अकोला तालुक्यामध्ये 3 आंदोलनं झाली. गनोरा असल, एक रस्ता रोको झाला, हे तिसरं मोठं आंदोलन होतं. मध्यंतरी आम्ही 200 ट्रॅक्टर घेऊन संगमनेरला गेलो. एक सरकारला आम्ही विनंती करतोय का जागे व्हा, आमचे शेतकरी भांडताय का आमच्या दुधाला चांगला दर मिळू द्या. आमची अपेक्षा इतकीच आहे का 40 रुपये मिळू द्या. परंतु सरकार ह्या गोष्टीकडे धुंकूनही बघत नाही. मध्यंतरी बैठका झाल्या, अनुदान देतो, 30 रुपये देतो, 5 रुपये अनुदान देतो, अशा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची दिशाभूल करायचं काम करतंय. आणि एकीकडे आपण बघतोय का सरकार लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य काही विकास निधी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च करतोय. परंतु जे हा महाराष्ट्र किंवा हा भारत देश हा शेतकऱ्यांचा, शेतीप्रधान देश आहे, तिथं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाहीये. मध्यंतरी कांद्याचा विषय झाला, तिथेही देखील शेतकऱ्यांना नाराज व्हायला लागतंय. सरकारांना गरिबांचं पडलेलं नाहीये, त्यांना उद्योजकांचं सरकार चालवायचंय, अंबानींना मोठं करायचंय, अनानीला मोठं करायचंय, इथले उद्योग व्यवसाय बाहेर पाठवायचे. याच्यामध्ये कदाचित आत्ताचं जे सरकार आहे गुंतलेलं आहे, त्यामुळे ते लक्ष देत नाही. मंत्रालयाच्या बैठकीमध्ये आम्ही 5 शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे का त्या शेतकरी म्हणतात का आम्हाला अनुदान नको, आम्हाला जो काही द्यायचा आहे तो भाव द्या. प्रति लिटर 40 रुपयाची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. ही मागणी मंत्री महोदयांसमोर मांडली, परंतु मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी साफपणे नकार दिला का असा काही भाव देता येणार नाही. आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे चालू राहिलं. त्यानंतर शेतकरी, आपले तरुण वर्ग दरवर्षी आपल्या गोपाल काल्याच्या दिवशी दहीहंडी फोडतात, परंतु इथल्या शेतकऱ्यांनी दहीहंडी ऐवजी या ठिकाणी दूध हंडी आयोजित केली. ऐतिहासिक आंदोलन या चौकामध्ये केलं गेलं. त्या माध्यमातून सरकारला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार काही जागा झालं नाही. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी एक मोठी ट्रॅक्टर रॅली पंजाबच्या धर्तीवर संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर आयोजित केली. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सरकारला सांगितलं का आम्ही संगमनेर पर्यंत येऊ शकतो, संगमनेर पासून आम्हाला काही मंत्र्यांचं गाव लोणी हे काही लांब नाही, तरी सुद्धा मंत्री महोदय जागा झालं नाही. आमच्याकडे जे काही शिल्लक राहतं ते फक्त शेण शिल्लक राहतं. शेण सरकारच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी टाकून शेतकऱ्यांनी त्यांचा धिक्कार केला. आज 28वा आजचा दिवस आहे. मला तरी मी व्यथित झालोय. 28 दिवस या मंडपामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व करतोय का सरकारमधला माणूसच जणू काही नाहीसा झाला का काय. अजूनही सरकारला का जाग येईना. या शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे, आजही आमचे हे शेतकरी संतापलेले आहेत. ते म्हणतात अनुदानावर कोणाचाही भरोसा नाही, अनुदानाच्या अटी शर्ती जरी काढलेल्या असल्या तरी ते देण्यामध्ये सातत्य राहत नाही, म्हणून अनुदान नको, आम्हाला हमी भाव द्या, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत शेतकरी आमच्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार
आणि वेळ आली तर मुंबईच्या दिशेने हे शेतकऱ्यांची पोरं आगेकूच केल्याशिवाय राहणार नाही, हा सरकारला निर्वाणीचा इशारा या ठिकाणी देतो. महाराष्ट्राला परिचित असलेले शोषित वंचितांच्या अनेक लढाया लढणारे, आदिवासींसाठी लढणारे, शेतकऱ्यांसाठी लढणारे कामगार नेते, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आपल्या सोबत आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा ते करतायत सदाशिव साबळे आणि या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीनं. सर नमस्कार. आणि मला असं विचारायचं आहे की हे शेतकऱ्यांचा सन्मान करणारं सरकार आहे केंद्रात, राज्यात. दर महिन्याला एवढे पैसे येत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये. सगळे शेतकरी आमच्या कारभाराने समाधानी आहेत असे संसदेमध्ये निवेदनं केली जात आहेत. देशाचे कृषी मंत्री केंद्रीय तेच म्हणतायत, राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री तेच म्हणतायत की शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आमचं सरकार आहे. आणि तुम्ही या आंदोलनाची याची उलट भूमिका कशी काय घेताय? आपण विचारलेला प्रश्न अत्यंत रास्त आहे. परवा मी टीव्हीवर पाहिलं की केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारचा सन्मान केलाय. सर्वात चांगल्या कृषी सेवा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वात चांगल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भूमिका हे सरकार घेतंय, म्हणून देशात सन्मान मुख्यमंत्री साहेबांचा झाला. आम्ही तो आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. किती विरोधाभास असावा. देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या जर कुठे होत असतील तर त्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. सर्वात जास्त शेतीचं संकट गहरं कुठे असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि उद्रेक शेतकऱ्यांचा संबंध देशभर सर्वात जास्त रस्त्यावर कुठे उमटला असेल तर तो या महाराष्ट्रात आहे. 1 जूनचा शेतकरी संप देशव्यापी त्याचं स्वरूप झालं ते या महाराष्ट्रातून. शेतकऱ्यांचे लॉंग मार्च निघाले, 1 नव्हे 3 लॉंग मार्च निघाले. 40-40 हजार शेतकरी पायी चालत 7-7 दिवस मुंबईला पोहोचले ते या महाराष्ट्रात पोहोचले. असंख्य दूध उत्पादकांचे, जंगल जमीनवाल्यांचे, जमीन अधिग्रहणाचे असंख्य लढे महाराष्ट्रात सुरू आहे. त्या महाराष्ट्राची सर्वात स्तुती केली जात असेल आणि त्याच महाराष्ट्रात सर्वात चांगलं शेतीचं धोरण घेतलं जातं असं जर केंद्र सरकार म्हणत असेल तर ह्याला दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं की यापेक्षा दुसरी दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही. सरकार झोपेचं सोंग घेत आहे. जुनी म्हण आहे, झोपलेला जागा करता येतं, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कुणी जागा करावं. आजचं जे आंदोलन आहे ते आणि अभिव्यक्तीसारखे जे सगळे सोशल मीडियामध्ये आज कष्टकऱ्यांची, श्रमिकांची बाजू घेत आहेत, त्या सगळ्यांचे प्रयत्न हेच आहे की ह्या सरकारला जागा करावं. ते काम आपण सर्वांनी मिळून करूया. शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत आवश्यक गोष्ट बनली आहे. सर, कृषी प्रधान देश म्हटला जातो, आपली संस्कृती सगळी कृषी प्रधान असल्याचं म्हटलं जातं. मागचं शेतकरी आंदोलन ते 3 काळ्या कायद्यांच्या विरोधात झालं, मोठ्या प्रमाणात ते यश मिळालं. त्याच्यानंतरही आता फेब्रुवारीपासून म्हणजे जवळजवळ गेले 7-8 महिन्यापासून हरियाणाच्या सीमेवरती शेतकरी आंदोलनाला बसून आहेत, ते तिथून हटत नाहीत. आणि सरकार सुद्धा त्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत नाही, त्यांनाही अजून चर्चेला बोलवत नाही. इथलं आपलं हे उदाहरण आहे की आज जवळजवळ 28 दिवस झाले शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्रातलं सरकार असो किंवा सध्याचं राज्यातलं सरकार असो, हे इतकं नकारात्मक काय, कशामुळे तुम्हाला वाटतं? ही एक प्रकारची गुर्मी. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे आम्ही सहानुभूतीने बघणारच नाही, त्यांच्या मागण्यांची दखलच आम्ही घेणार नाही. हे काय म्हणजे काय चाललंय नेमकं? दिल्लीत जे आंदोलन आजही सुरू आहे त्या आंदोलनाची मुख्य मागणी आणि आज कोथरूडमध्ये जे आंदोलन सुरू आहे, गेले 40 दिवस महाराष्ट्रभर शेतकरी लढतायत, त्या मागणीमध्ये प्रचंड साम्य आहे. हे दोनही शेतकरी काय मागतायत? ते कोणाच्याही प्रकारच्या फुकटच्या योजना नको म्हणतायत, कोणत्याही प्रकारचं अनुदान नको म्हणतायत. ते म्हणतायत आम्हाला केवळ आमच्या घामाचं दाम द्या. दिल्लीमधल्या आंदोलनाची, संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाची तीच मागणी आहे की आमचा रास्त उत्पादन खर्च कॅल्क्युलेट करा. त्या आधारावर स्वामीनाथन आयोगानं सांगितल्याप्रमाणे आमचं जीवन जगण्यासाठी आम्हाला 50% नफा गृहीत धरून तो भाव शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळेल अशा प्रकारची धोरणं प्रत्यक्षपणाने तुम्ही घ्या आणि ती जबाबदारी सरकारने कल्याणकारी राज्य व्यवस्था म्हणून घ्या. आज कोथरूडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याची मागणी ही तीच आहे. दुधाचा उत्पादन खर्च जर कृषी विद्यापीठाने 41 रुपये काढलेला असेल आणि शेतकऱ्यांना जर प्रत्यक्षामध्ये 26-27 रुपये मिळणार असतील तर हा जो प्रचंड तोटा होतो, प्रति लिटर 15, 16, 17 रुपयाचा तोटा रोज शेतकरी सहन करतोय, तो कसा कर्जबाजारी होणार नाही? स्वाभाविकरित्या तो कर्जबाजारी होतो, कर्ज फेडता येत नाही, परत नवा हंगाम उभं करण्यासाठी परत बँकेच्या किंवा सावकाराच्या दारात जातो, परत कर्ज काढतो, परत नव्या पिकामध्ये आणखीन कर्ज आपल्या बोकांडी घेतो आणि त्या सगळ्यातून मग नैराश्य आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आणि आपण पहा की अत्यंत वाईटरित्या महाराष्ट्राची शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी वाढत राहते. हा जो शेतीचा जटिल प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी काही मूलभूत उपाय करण्याची आवश्यकता आहे.
किसान सभेसारख्या संघटना आहेत किंवा अनेकही बाकी वेगवेगळे विचारवंत आहेत. स्वामीनाथन स्वतः ज्यांनी प्रचंड याच्यावर काम केलेलं आहे, त्यांनी 3 गोष्टीमध्ये शेतीचं संकट विभाजित केलं. ते म्हणाले बाकी काही देऊ नका हो, 3 गोष्टी करा. एक, शेतीचा रास्त उत्पादन खर्च काढा, त्याच्यावर रास्त नफा, ज्याला आपण नफा किंवा जीवन जगण्याचा खर्च होतो तो जोडा आणि तो प्रत्यक्ष बाजारात मिळेल यासाठीच योजना करा, त्यासाठीची धोरणं घ्या. 2, शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. आम्हाला तुम्ही उत्पादन खर्चाच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारची बंधनं सरकारने काढून टाकली. त्यामुळे खतं आहेत, बियाणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, त्यांचे दर अपारपणाने वाढलेले आहेत. दुधाचंच उदाहरण आपण घ्या. दुधाचे पशुखाद्याचे दर हे सातत्यानं वाढत आहेत. आम्हाला ज्यावेळी 25 रुपये भाव मिळत होता त्यावेळेस त्यांना त्यांचे दुधाचे दर, पशुखाद्याचे दर आणि आजचे दर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसतो. सोयाबीन, मका हे पशुखाद्याचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. याचे भाव कमी झाले की मग पशुखाद्याचे दर स्वाभाविकरित्या कमी व्हायला पाहिजे. ते कमी होत नाही, मात्र त्याचे दर वाढले की पशुखाद्याचे दर हमखास वाढतात आणि त्यामुळे पशुखाद्य आहेत, त्याचबरोबर औषधं आहेत. मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची दुकानं जर गावोगाव केली तर त्याच्यातून लूट थांबू शकेल. परंतु ब्रँडेड औषधं जे आज शेतकऱ्यांना पशु व्यावसायिकांच्या वतीनं घ्यावी लागतात त्याचे प्रचंड दर वाढलेले. त्यामुळे आम्ही दुसरी मागणी जी करतोय, सगळे विचारवंत करतायत की ह्या सगळ्या उत्पादन खर्चावर लगाम लावा. आणि तिसरी जी मागणी आहे ती आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्हाला रास्त संरक्षण द्या. पीक विमा योजना आज दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या ऐवजी सरळपणाने कॉर्पोरेट कंपन्या धार्जिनी झालेली आपल्याला दिसते आहे. पशुच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या योजना, पशु विम्याच्या ज्या योजना आहेत त्याचे प्रीमियमच भरणं शक्य होत नाहीये. एका जनावराला जर 10,000 रुपये प्रीमियम आम्हाला भरावा लागत असेल आणि त्याचा कवडीचा उपयोग जर आम्हाला होणार नसेल तर शेतकऱ्यांनी तो कुठून आणायचा? त्यामुळे 3 उपाययोजनांची आम्ही मागणी करतोय की शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करा, शेतीचा जो उत्पादन खर्च आहे तो रास्तपणाने कॅल्क्युलेट करून त्यावर जीवन जगण्याचा पैसा जोडा आणि तो आम्हाला प्रत्यक्षात बाजारात मिळेल यासाठी धोरणं घ्या. आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्हाला संरक्षण देणारा चांगली पीक विमा योजना आणि पशु विमा योजना आणा. या 3च मागण्या. सरकार म्हणतं हे तुम्हाला काय मिळणार नाही, हे सोडून आम्ही तुम्हाला सगळं देऊ. उदाहरणार्थ, आम्ही कोणत्याही आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या शेतात मुतात दररोज राबतात, वर्षानुवर्ष पशुपालनाचा व्यवसाय करतात, त्यांनी 1,500 रुपयाची मागणी केली नव्हती हो साहेब. ते म्हणतात की आमच्या कष्टाला दाम द्या. 40 रुपये दाम दिलं तर अशा प्रकारच्या कोणत्याही बहिणीला आम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुमच्या बहिणीची यादी द्या, आम्ही त्यांना 1,500 रुपये देऊ. आम्हाला घामाचं दाम दिलं तर ते द्यायचं नाही. 6,000 रुपये मागणी आमच्या कोणत्या शेतकऱ्यांनी केली होती दर महिन्याला आम्हाला द्या. साहेब कॅल्क्युलेट केलं तर 500 रुपये महिना पडतो. 500 रुपयाच्या ऐवजी आमचा उत्पादन खर्च खतांचा, युरियांचा, बियाणांचा, पशु औषधांचा जो इतका प्रचंड वाढलेला आहे की हे 500 रुपये कुणाच्या कपाळावर चिटकवायचे असा प्रश्न आम्हाला पडतो. ह्या सरकारला मतदानाच्या याद्या वाढवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना वाटतं की आम्ही शेतकऱ्यांना लाभार्थी बनवू, त्याची एक यादी बनवू, मग निवडणुकीच्या अगोदर त्यांना फोन करू आणि सांगू बघा मोदींचे पैसे आले का नाही, आम्हाला मतदान करा. आता लाडली बहिणांची याद्या चालू आहेत, बघा लाडली बहिणाला आम्ही 1,500 रुपये दिले का नाही, मग आम्हाला मतदान करा. अहो साहेब, पण तुम्ही लाडली बहिणाला पैसे देणार, तुम्ही आम्हाला किसान सन्मानचे पैसे देणार, पण आमच्या शेतकरी बापाच्या खिशातून उत्पादन खर्च वाढल्याच्या पोटी, जीएसटीच्या पोटी कोट्यवधी काढून देणार. त्याचं काय करायचं? ते गणित कुठं मांडायचं? साहेब, एक समाधानाची बाबाची आहे की ही सगळी पोरं शिकलेली झालेली आहे. त्यांना आता आमच्या खिशातून काय काढून घेतलं आणि आमच्या खिशात काय टाकलं याचा आता ताळेबंद जुळवता येतो. आणि तो लक्षात आल्यामुळे आज लाडली बहिणा योजना आलेली असताना, 6,000 रुपयाची घोषणा झालेली असताना सुद्धा दूध उत्पादक रणांगणामध्ये आपल्याला दिसतो. 40 दिवस आपण बघा, प्रचंड गारवा आहे, रात्री इथे बसवणार नाही अशी परिस्थिती असते, प्रचंड डास असतात, तरी सुद्धा या मित्रांनी आपलं रणांगण सोडलेलं नाहीये आणि सरकारला शांततेच्या मार्गाने पण निर्धारपूर्वक आपली मागणी मांडतायत की अशी भीक नको, आम्हाला रास्त दाम द्या. हे तरुण शेतकऱ्यांचं आंदोलन कौतुकास्पदच आहे, तो प्रश्नच नाही. मला आणखीन एक आता तुम्ही मुद्दा काढला म्हणून मला विचारायचंय, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, दुग्ध व्यावसायिकांच्या ज्या मागण्या आहेत, दूध उत्पादकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांची पूर्तता करताना त्यांना हमी भाव देताना जितके करोड रुपये खर्च येणार असेल त्यापेक्षा अधिकचा खर्च तर ह्या अशा गोष्टींवरती सरकार करते. लाडकी बहीण, लाडके काका, लाडके बाबा किंवा आता तीर्थयात्रा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक नागरिकामागे 33,000 रुपये खर्च करणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जर समाधानी केलं असं या सरकारने, कोणत्याही सरकारने, तर त्यांचा उलट त्याला अधिक लाभ झाला असता. ते न होता ते
अशा पद्धतीने लोकांना वरती खैराती करण्याचा प्रयत्न करतं. हे म्हणजे काय दृष्टिकोन असेल याच्यात? सर अगदी अगदी रास्त प्रश्न आपण उपस्थित केला. मी आकडेवारीच आपल्या पुढे ठेवतो. तुम्ही कल्पना करा की आज 2 महिने आम्हाला 5 रुपयाचं अनुदान सरकारने दिलं असं सरकार म्हणतंय. जानेवारी फेब्रुवारीचं अनुदान आणलं. आम्ही त्यांना विचारलं किती रुपये खर्च केले, तर त्यांनी 270 कोटी रुपये फक्त खर्च केलेले आहेत. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान देण्यासाठी फक्त 270 कोटी रुपये 2 महिन्याला खर्च. दुसऱ्या बाजूला तुम्ही किसान सन्मानची यादी काढून बघा, कोट्यवधी रुपये त्याच्यासाठी खर्च होत आहे. तिसऱ्या बाजूला आता लाडली बहिणाची जर योजना काढली आणि प्रत्येकीला 1,500 रुपये द्यायची झाली 35,000 तर 35,000 कोटी रुपये लागतील. मी शेतकरी आंदोलनाचा एक कार्यकर्ता राहिलेलो आहे आणि शेतकरी संपात मी त्या मुख्य काही प्रमुख लोकांमध्ये होतो. त्यावेळची संबंध राज्याची कर्जबाजारी शेतकऱ्यांची यादी बँकांनी सबमिट केली. ती किती भरली होती, तर 34,000 कोटी लागत होते संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, थकीत कर्जमुक्त करण्यासाठी 34,000 कोटी लागत होते. 34,000 कोटी कर्ज फेडता येत नाही म्हणून ज्या बहिणीचे भाऊ आत्महत्या करतायत त्या आत्महत्या करणाऱ्या भावांना कर्जमाफी करायची नाही आणि त्या बहिणींना म्हणायचं की हे घ्या, आत्महत्या करू द्यात भावांना, पण तुम्हाला आम्ही हे लाडली बहिणा तुम्ही आहे त्यांना आम्ही देतो. लाडली बहिणाला आमचा विरोध नाहीये, द्या हो, आमच्याच बहिणी आहे, पण लाडले भाऊ आत्महत्या करतायत त्याच्याकडे पाहणार की नाही पाहणार. आणि खूप कमी अमाऊंट लागेल ना. आता सुद्धा आम्ही या दुधाच्या बद्दल काय मागणी करतोय, आम्ही म्हणतोय 20 लाख लिटर दूध हे अतिरिक्त झालेलं आहे. काय करायला पाहिजे, कुणाही माणसाला जाऊन विचारलं, जे अकोल्यातल्या शेतकऱ्यांना समजतं ते ह्या सरकारला का समजत नाही. जे अतिरिक्त झालेलं आहे ते त्या पाईपलाईन मधून तुम्ही जर बाहेर काढलं तर जो कंजेशन निर्माण होत आहे, जे ट्रॅफिक जाम एक प्रकारे दुधाच्या क्षेत्रात झालंय ते रिझॉल्व्ह होईल आणि एक नॅचरल कंडिशन बाजाराची प्रस्थापित होईल आणि त्यातून शेतकऱ्याला 30-35 रुपये मिळतील. हे 20 लाख लिटर दुधाचं काय करता येईल, अत्यंत सामान्य गोष्ट आहे. कोविडच्या काळात असंच दूध एक्स्ट्रा झालं होतं, त्यावेळी आपण मागणी केली, त्यावेळेच्या सरकारने 10 लाख लिटर दूध काढलं मार्केटमधून, त्याची पावडर बनवली, गोदामात ठेवली, चांगला भाव आला, त्यावेळेस ती बाजारात विकली, सरकारला तोटा झाला नाही. स्वतःच्या अंगची 1 रुपया पण खर्च करावा लागला नाही, फक्त त्यांनी मीडिएटरची भूमिका केली. आज 20 लाख लिटर दूध आमचं घ्या, त्याची स्वतः पावडर बनवा, ती गोदामात ठेवा, 1 वर्षभर ती टिकेल आणि तीच पावडर आज आमचे कुपोषित बालकं आहेत, माता, गरोदर माता आहेत, यांच्यासाठी तुम्ही कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या प्रकारचे पॉकेट्स जे ठेकेदारांनी जमा केलेले असतात ते अत्यंत निकृष्ट असतात, ते तुम्ही वाटण्यासाठी खर्च करता. त्याच्याऐवजी ही चांगली योग्य गुणवत्तेची दुधाची पावडर ही जर तुम्ही 20 लाख लिटर दूध घेऊन पावडर कन्वर्ट करून जर त्या माता पोषणासाठी, बाल पोषणासाठी दिली, कुपोषणाच्या निर्मूलनासाठी दिली, तर सरकारला नवा 1 सुद्धा पैसा खर्च करावा लागणार नाही. कुपोषण निर्मितीचे पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जातील आणि हे कंजेशन दूर होईल. सरकारला असे सोपे उपाय करायचे नाहीत. त्यांना जिथे कमिशन मिळेल, त्यांचा आर्थिक लाभ मिळेल अशा प्रकारच्याच योजना आणायच्या. उदाहरणार्थ ते आता असं म्हणतोय की आम्ही परराज्यातल्या संघांना महाराष्ट्रात बोलवणार, त्यांना हे दूध विकत घ्यायला लावणार, त्यांना त्याचं कन्व्हर्जन पावडर मध्ये करण्यासाठी 1.5 रुपया देणार, निर्यातीसाठी परत आम्ही अजून 30 रुपये देणार. काय चाललंय हे? ज्याचं दुखतंय त्याला विचारायचं नाही आणि ज्याचं बरं चाललेलं आहे त्याला विचारून त्याच्या हिताच्या योजना आणायच्या. त्यातून दुधाचे प्रश्न अधिक जटिल होत चालले. शेजारचं जे राज्य आहे, केरळ राज्य आहे, खूप छोटं राज्य आहे, त्यांचा मिल्मा नावाचा ब्रँड आहे. तो ब्रँड वाचावा यासाठी ते सरकार त्या ब्रँडच्या मागे उभं राहिलं. ज्यावेळी संकट आलं कोविडचं, संबंध सरकारने निधी पुरवला परंतु मिल्माला हात लावू दिला नाही. शेजारचं राज्य आहे कर्नाटक, त्या ठिकाणचा ब्रँड आहे नंदिनी. गेल्या अनेक वर्ष कर्नाटकचं सरकार तो नंदिनी नावाचा ब्रँड आणि सहकार वाचवण्यासाठी 5 रुपयाचं अनुदान स्वतःच्या खिशातून देतं आणि अनेक योजना, मी स्वतः अभ्यास करायला तिथे गेलेलो होतो, अनेक योजना त्या ठिकाणचं नंदिनी वाचवण्यासाठी ते सरकार घेतं. त्याच्या शेजारचे जे इतर राज्य आहेत ते सुद्धा आपापले ब्रँड वाचवतात. मी वर्गीस कुरियन यांच्याबद्दलचं खूप आपण सगळेजण चाहते आहोत, आपण त्यांचं वाचलेलं आहे. ज्या प्रकारे अमूल उभं केलं गेलं आणि गुजरात आणि त्यावेळचं काँग्रेसचं संबंध, राज्याचं आणि देशाचं नेतृत्व सुद्धा अमूलच्या मागे ज्या प्रकारे उभं राहिलं, तिथल्या सहकार्याच्या मागे उभं राहिलं. आज आपण पहा की देशभरात सर्वात मोठा ब्रँड म्हणून अमूल पुढे आलेला दिसतोय. अमूलचं गुजरात सरकार करू शकतं, मिल्मा केरळ करू शकतं, कर्नाटक नंदिनी करू शकतं. महाराष्ट्र तर त्या तुलनेने खूप चांगली आर्थिक परिस्थिती असणारं एक प्रकारचं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राला स्वतःचा ब्रँड वाचवता आला नाही. त्याचं कारण आहे मुळातच ह्या संबंध दुग्ध व्यवसायामध्ये
74% दूध हे खाजगी दूध संघांना जातं आणि ह्या खाजगी दूध संघांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोनही बाजूच्या नेते मंडळींची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचे आर्थिक हितसंबंध सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे सुद्धा या अशा प्रकारचा सहकारचा ब्रँड नष्ट होण्यामध्ये आहेत. त्यांचे हितसंबंध इथला सहकार नष्ट होण्यामध्ये आहेत आणि त्यांचे हितसंबंध सबंध दूध उत्पादकांची लूट करता येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आधार त्यांच्या बाजूने उभा राहू नये अशी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये असलेले जे दूध क्षेत्रातले जे मोठाले प्लेयर्स आहेत त्यांचे हितसंबंध आहेत. त्यांच्या हितसंबंधांमुळे एक प्रकारे खात्मा झाला महानंदाचा. काय पण मग पुढे सरकारची जी आता भूमिका दिसते या आंदोलनाकडे न पाहण्याची, याला महत्व न देण्याची, 28 दिवसात जर सरकारने काही पाऊल ठोस उचललं नाही, पुढच्या काळात सुद्धा उचलेल, सगळ्यांना निवडणुकांचे वेध लागलेत, मग आता तुमच्या पुढे पुढचा मार्ग काय राहील? तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्या शहरात राहणाऱ्या आणि दूध खाणाऱ्या भावांना काही निरोप द्यायचा आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही आणि शेतकऱ्याच्या मागे उभं राहत नाही, कदाचित सरकारला घाम फुटणार नाही. सरकारचे दुग्ध विकास मंत्री असं सांगतात की एकूण महाराष्ट्रामध्ये 30% दूध हे भेसळीचं दूध आहे. भेसळ होते आणि ह्या भेसळीचं दुधाचं काय होतं तर आमचे शहरी भाऊ शहरी बहीण त्याची मिठाई करून खातात, लेकरा बाळांना खायला घालतात. ज्या लेकरांवर ते जीवापाड प्रेम करतात आणि आयुष्यभर त्या लेकरांना चांगलं चुंगलं खायला घालण्यासाठी रात्रंदिवस राबतात, त्यांना जे दूध खायला घालतात त्याच्यात 30% भेसळ आहे असं राज्याचे दुग्ध विकास मंत्री म्हणतात. शहरातले बांधव याचा विचार करणार आहेत की नाही करणार आहेत हा माझा प्रश्न आहे. 30% दूध जर भेसळयुक्त असेल तर 30% दूध जर या पाईपलाईन मधून बाहेर काढलं तर शेतकऱ्यांना आंदोलनच करावं लागणार नाही. सरळपणाने शेतकऱ्यांना चांगले दाम मिळतील आणि चांगल्या प्रकारे उत्पादनाच्यावर आधारित चांगले दाम मिळाल्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं दूध शेतकरी निर्माण करू शकणार आहे. दुसऱ्या बाजूला भेसळीवर जर लगाम लावला गेला तर त्याच्यातून शहरी बाबांना, आज आपण एक माणूस सांगा की ज्याला बीपीचा आजार नाहीये, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आज आपण शहरामध्ये पाहतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीज, अनेक तज्ञांनी मांडलं की दुधातून वेगवेगळ्या प्रकारचे जे अँटीजेन्स येत आहेत, अँटीबायोटिक्स येत आहेत, बाकी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्स येत आहेत, त्याच्यातून कॅन्सर्स वाढत आहेत, डायबिटीजचं प्रमाण भयानक वाढलेलं आहे. त्याचं मूळ स्रोत अनेक लोक सांगतायत की हे दूषित खराब अशा प्रकारचं दूध आहे. शहरी बांधव याचा विचार करणार आहे की नाही? अरे तुम्ही दवाखान्यांवर जितका खर्च करतायत त्याऐवजी चांगलं दूध विकत घेण्यावर जर तो खर्च केला त्याचा निम्मा सुद्धा खर्च तुम्हाला करावा लागणार नाही आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे शेतकरी जी लढाई लढतायत ती शेतकऱ्यांच्यासाठीची नाहीये, ती शेतकऱ्यांसाठी आहेच, पण शहरामध्ये गेलेल्या शेतकरी भावांसाठी, बहिणींसाठी आणि शहरात राहणाऱ्या माणसांसाठी आरोग्यदायी दूध मिळावं याच्यासाठी सुद्धा सदाशिव साबळे, नामदेव साबळे किंवा या ठिकाणचे शेतकरी या मंडपात बसलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रभरातले दूध उत्पादक लढतायत. जोपर्यंत शहरातला हा होकल वर्ग जो आहे, बोलणारा वर्ग जो आहे, जोपर्यंत याबद्दल बोलू इच्छित नाही तोपर्यंत सरकारला आमचं म्हणणं कळणार नाहीये. आमची मागणी आहे की भेसळीवर लगाम लावा. आमची मागणी आहे उत्पादन खर्च कमी करा. आमची मागणी आहे 40 रुपयाचा दर शेतकऱ्यांना द्या. आमची मागणी आहे पशुखाद्यामध्ये जी लूट होते आहे, कोणत्याही प्रकारचा कायदा नाही, पशुखाद्याचं रजिस्ट्रेशन नाही, पशुखाद्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्याबद्दल कोणता चेकअप नाही, आमची जी पशु वैद्यकीय औषध आहेत त्याच्याबाबत कोणताही वेगळ्या प्रकारचा असा वचक नाही. हे सगळं करा. त्यातून ग्राहकांना रास्त दरामध्ये खरं, चांगल्या चवेचं आणि आजार निर्मिती न करणारं, जे कृष्णाने खाल्लं, जे गोपाळांनी तयार केलं अशा प्रकारचं दूध देण्याची आम्हाला इच्छा आहे. तुम्ही जरा त्याबाबत, शहरवासियांनी त्याच्याबाबत 2 पावलं पुढे या. आम्ही जीव काढून लढतो आहे. आपण जर एकत्र आलो तर आपल्या दोघांच्या आरोग्याशी आणि अर्थव्यवस्थेशी खेळ करून जे मजा मारतायत त्यांना आपल्याला रोखता येईल. अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे शहरी भागातील सुजाण नागरिकांनी हे सगळं आव्हान मनावरती घेतलं पाहिजे, आपल्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री बोलत असतात आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत. ते सिद्ध करण्याची इथे संधी आहे मुख्यमंत्र्यांना मोठी. करतील का ते? हे असो, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? अजून केलं नसेल तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील आपले तर लाईक करा, शेअर करा आपापल्या ग्रुप्समध्ये, मित्रमंडळींमध्ये. आपल्या प्रतिक्रियासुद्धा आपल्या कमेंट्सद्वारे मला अवश्य कळवा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.